आत्मा मालिक नमस्कार. सन्माननीय पालक हो, आपण पाहणार आहोत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिराचा 7वा दिवस कसा गेला. परंतु तत्पूर्वी आपल्या संस्थेचा आत्मा मालिक न्यूज चॅनल आपण सबस्क्राइब करावा, म्हणजे जलद गतीने विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या घडामोडी, शिबिराच्या घडामोडी आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. तर उन्हाळा सुट्टीमध्ये मुलांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून दरवर्षी आत्मा मालिकमध्ये संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात येतं, ज्यामध्ये मुलं विविध कौशल्य आणि संस्कार शिकतात. तर आज या शिबिराचा 7वा दिवस. खरं तर शिबिराचा प्रत्येक दिवस हा लौकिक अर्थानं वेगळा ठरतो, ज्यामध्ये सुमार बदल आपल्याला दिसतो. सकाळ सत्रामध्ये प्राणायाम, योग, सूर्यनमस्कार, तसेच दिवसभरात 2 वेळचा नाश्ता, 2 वेळचं सुरुची भोजन आणि विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्याचं आपण पाहत आहोत. दरम्यान उष्णता आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना थंड पेय देखील पुरवण्यात येत आहे. जलतरणाचा आनंद, संगीत वाद्य शिकणं, अभिनय शिकणं, रांगोळी आणि चित्र काढणं, पावली शिकणं, हरिपाठ याची मज्जाच न्यारी. पाहूया एक झलक. पुस्तकातील अशाच नवीन गोष्टी या ठिकाणी मी सादर करणार आहे. त्यातूनही एक छानशी शिकवण, संस्कार तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. शांत बसून ऐकणार ही कथा? मोठ्या आवाजात करायची सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, श्यामचं आयुष्य हे संस्कारमय आणि सुंदर, सुलभ व्हावं या उद्देशाने श्यामच्या आईनं श्यामवरती खूप छान संस्कार केलेले आहेत. आतापर्यंत अनेक संस्कार तुम्ही ऐकलेले आहात आणि काही अंगीकारलेही असतील. त्यातीलच एक नवीन कथा घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे. त्या कथेचं नाव आहे भूतदया. याचा अर्थ तर शेवटी तुम्हाला सांगणारच, परंतु त्यातील एक प्रसंग आहे की जो मी तुमच्या समोर मांडणार आहे. श्याम आणि श्यामचे मित्र. एके दिवशी रविवारची सुट्टी होती. शाळेमध्ये तर काही जायचं नव्हतं, म्हणून श्यामने आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की सर्व मित्रांनी श्यामच्या घरी यायचं आणि घरी आल्यानंतर सर्वांनी एकत्र खेळायचं. आणि दरम्यान विद्यार्थ्यांनी आत्मा मालिक ही संस्था काय आहे, या ठिकाणी आध्यात्मिक कार्य कसं चालतं हे जाणून घेतात. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं दर्शन, मंदिर आणि बाबांची कुटी, त्या ठिकाणी भाविकांची वर्दळ, ध्यानसत्र हे देखील विद्यार्थी जाणून घेत आहेत. कुटी म्हणजे अशी जागा की जिच्यात पूर्वीच्या काळी साधू संत राहत होते. माहिती ना तुम्हाला? साधू संत राहत होते. तशी आपले जे बाबा आहेत, ज्यांचं तुम्ही आता दर्शन केलं की नाही, बाबांचं आपण काय म्हणतो? आत्मा मालिक. मग कुठले बाबांचं दर्शन केलं आपण? आत्मा मालिक माऊलींचं आता आपण दर्शन केलं. हो, ते असले आत्मा मालिक होते जे आपण ध्यान करतो ना. त्यांनी सांगितलं आपल्याला ह्या स्वरूपाचं. ठीक आहे.
तर या स्वरूपाचं ध्यान केलं. सायंकाळ सत्रामध्ये विद्यार्थ्यांना आदरणीय मीरा पटेल मॅडम यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिलं आहे, जे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरलं आहे. ओव्हरऑल पाहिलं गेलं तर ज्या पालकांनी संस्कार शिबिरात आपला प्रवेश नोंदवला आहे ते यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल. या सर्व ॲक्टिव्हिटीसाठी सर्व व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षक मेहनत घेत असून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं मार्गदर्शन या शिबिरासाठी लाभत आहे. आणि हो, या 7व्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीसाठी साहेबांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं खूप खूप कौतुक केलं आहे. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.